ओतूरमध्ये उद्घाटन करत असताना मी 48 तासामध्ये मीडियाची दांडकी बंद करणार. मला त्यांना सूचित करायचं आहे, आमदार साहेब, ज्या दांडक्याच्या जीवावर आपण मागची विधानसभा जिंकून आलात, ह्याच दांडक्यांनी तुमचा विजयी केलाय, तुमच्या सर्व बातम्या केलात, सर्वसामान्य जनतेपर्यंत तुमची बातमी पोहोचवली आणि त्याच दांडक्याच्या मुळावर आपण आता उठलात काय? RTIचे कार्यकर्ते घरी खायला नाही म्हणतात आणि सर्वसामान्य जनतेला सांगतात की हे लोक ब्लॅकमेल करतात. मी लोकप्रतिनिधींना आव्हान करतोय, आमदार साहेब, RTIचा कोण कार्यकर्ता आहे त्याचं नाव सांगा, तो कुणाला ब्लॅकमेल करतोय त्याचं कार्यक्षेत्र सांगा. कुणावर तरी शिंतोडे उडवू नका. जर तुमच्याकडे खरोखर पुरावे असतील तर तुम्ही त्यांच्यावर शिंतोडे उडवा. मीडियाच्या लोकांना म्हणतात, सकाळी तुम्ही मातीची बातमी करता आणि संध्याकाळी पॉकेट घेता. कोणी घेतलं आहे व पॉकेट? कुठल्या मीडियावाल्याने पॉकेट घेतलं आहे? मातीचे, वाळूचे, मुरमाचे धंदे करणारे कोण आहेत हे जुन्नर तालुक्याच्या जनतेला सर्वांना माहीत आहे की याच्या मागे करता करवता आका कोण आहे, कोणाला आहे. जुन्नर तालुक्याची जनता सुज्ञ आहे, त्यांना सांगायची गरज नाही. आमदार साहेब, अजूनही वेळ गेलेली नाही. बोलताना तारतम्य ठेवा, भान ठेवा. कुणावर शिंतोडे उडवताना विचार करा. आपण एक काचेच्या घरात राहताय, काचेच्या घरात राहून दगडी मारू नका. तो दगड तुम्हाला आज ना उद्या गुमऱ्यान करील. मग त्यावेळी तुम्हाला आठवण येईल आपण करतोय काय. फक्त बोलायचं, कर्तृत्व झिरो. अरे शासनाने निधी दिलाय, आम्ही कर भरतोय, आम्ही टॅक्स भरतोय, आम्ही पाणीपट्टी भरतोय, त्याच माध्यमातून शासनाला आमचे पैसे जमा होतात आणि तोच निधी येऊन त्याची डेव्हलपमेंट होते. आमदार साहेब, आपण नवीन काही करत नाही. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानाने दिलेला अधिकार, त्या अधिकारावर गदा आणण्याचं काम जुन्नर तालुक्याचे आमदार करतात. पण आम्ही त्यांना घाबरणार नाही, त्यांच्या दमबाजीला घाबरणार नाही, त्यांच्या दादागिरीला घाबरणार नाही, त्यांच्या गुंडागिरीला घाबरणार नाही. आमचा लढा आम्ही असाच शेवटपर्यंत चालू ठेवणार आहोत.